नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे शेअर इझी फूड सबस्क्राईब मराठी चॅनलमध्ये. आज आपण खूपच झटपट अशी होणारी पनीर मसाल्याची भाजी बनवत आहोत. ही भाजी आपण घरी जरी बनवत असलो तरी याची टेस्ट अगदी रेस्टॉरंट सारखीच लागते. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये चमचाभर तूप घालून 200 ग्रॅम पनीरचे तुकडे करून घेतले आहेत. ते परतवून घ्यायचे आहेत. साजूक तुपावर पनीर परतल्यामुळे ह्याची चव खूप छान लागते. खूप जास्त पनीर परतवून घ्यायचे नाहीये. फक्त 1 मिनिटभर पनीर येथे मी परतवून घेतले आहे. पनीर जर जास्त परतवले तर ते टणक होते. आपल्याला इथे सॉफ्ट पनीर ठेवायचे आहे. पनीर परतवून झाले की एका थंड पाण्याच्या बोलमध्ये काढून घ्यायचे आहे. त्यामुळे पनीर मऊ राहते आणि रबरासारखे होत नाही. आता मी पनीर बाजूला काढून घेतले आहे. कढईमध्ये 2 मोठे कांदे अशा प्रकारे चिरून परतवून घ्यायचे आहेत. कांदा लवकर लाल व्हावा यामुळे यामध्ये मी थोडेसे मीठ घातले आहे. 3-4 लवंगा, 3-4 काळी मिरी, 1 दालचिनीचा छोटा तुकडा घालून घेतला आहे. आता यामध्ये 2 मोठे टोमॅटो चिरून घातले आहेत. रसा छान घट्टसर होण्यासाठी यामध्ये मी 5 ते 6 काजू घालून घेतले आहेत. काजू नसतील घालायचे तर यामध्ये आपण ओले किंवा सुके खोबरे घालू शकतो. आता 4-5 पाकळ्या लसूण आणि 1-2 तुकडे आले घालून घ्यायचे आहे. कांदा टोमॅटो लालसर झाले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडेसे पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचे आहे. कढईमध्ये थोडेसे तेल घालून घेतले आहे. आता यामध्ये पाव चमचा जिरे घालून घेतले आहे. एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे. चार 5 लहान चमचे येथे मी कांदा लसूण मसाला घालून घेतला आहे. तुम्ही घरामध्ये जो कोणता मसाला वापरत असाल तो घातला तरी चालू शकते. मसाला छान परतला की लगेच यामध्ये तयार करून घेतलेले वाटण घालून चांगले परतवून घ्यायचे आहे. जसे जसे आपण वाटण परतत जाऊ तसे तसे वाटणाचा रंग बदलत जातो. वाटण छान 5-7 मिनिटे परतवून घ्यायचे आहे. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. वाटण छान परतवून झाले आहे. आता यामध्ये तळून घेतलेले पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत.
वाटणाच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून भाजीमध्ये घालून घ्यायचे आहे. आपल्याला ज्या प्रकारची भाजी आवडत असेल, म्हणजे घट्ट किंवा पातळ, त्याप्रमाणे आपण पाणी घालून घ्यायचे आहे. भाजीला उकळी आली की यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. पाच 7 मिनिटे भाजी चांगली उकळली की भाजीला मस्त असा घट्टसरपणा आलेला आहे. आता गॅस बंद करून चमचाभर दुधावरची साय किंवा फ्रेश क्रीम घालून घ्यायची आहे. घरच्या घरी आणि खूप कमी वेळात मस्त अशी पनीर मसाल्याची भाजी तयार झाली आहे. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.